सामाजिक कार्यकर्ते माननीय बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवस रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, चष्मा वाटप, रक्त शर्करा मधुमेह तपासणी आदी समाजोपयोगी कामांनी साजरा करण्यात आला। मोदी गणपती चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माननीय बाळासाहेब दाभेकर, निरंजन दाभेकर, आमदार हेमंत रासने, अंकुश काकडे, राजेश यनपुरे, निलेश वावरे, अनिल यनपुरे, सचिन शितोळे आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आचार्य आनंद ऋषी रक्तपेढीने रक्तदान शिबिराचे तांत्रिक संचालन केले। सुमारे 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले। HV देसाई नेत्र रुग्णालयाने नेत्र तपासणी केली। याचा लाभ सुमारे 100 ज्येष्ठ नागरिकांनी घेतला। तसेच रक्त तपासणी शिबिराचाही लाभ घेतला। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व हे बाळासाहेब दाभेकर आहे। सर्वांशी स्नेहानं, प्रेमानं वागणं आणि सर्वांना विरंगुळ्याचे 4 क्षण उपलब्ध करून देण्यामध्ये बाळासाहेबांचा हातखंड आहे। पुण्याची जे संस्कृती आहे की राजकारण हे राजकारणाच्या वेळी, निवडणुकांच्या वेळी, पण इतर वेळी सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे ते घडवण्याची किमया हे बाळासाहेब दाभेकर करतात। त्यांच्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि जे सामाजिक उपक्रम त्यांनी आयोजित केले, नेत्रचिकित्सा शिबिर असेल, रक्तदान असेल, आरोग्य चिकित्सा असेल, गोरगरिबांना मदत करणं असेल, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं असेल, या सगळ्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। आमच्या सर्व मित्रपरिवाराचे आधारस्तंभ, मार्गदर्शक, प्रेरणास्थान माननीय बाळासाहेब दाभेकर यांचा जन्मदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही तो मोठ्या जन्मदिवसाचा साजरा होत आहे। त्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आमचं आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्त शिबिर, त्यानंतर नेत्र तपासणी, रक्त तपासणी अशा विविध उपक्रमातून तो यावर्षी साजरा होत आहे। आणि आम्ही अखिल नारायणपेठ शिवजयंती उत्सव तरुण मंडळ ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। अण्णांबाबत थोडक्यात सांगायचं तर अण्णांचा जनसंपर्क हा प्रचंड आहे आणि आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहे। जे प्रॉब्लेम, जे काही इश्यूज असतील सामान्य नागरिकांमध्ये, नेत्यांमध्ये, जनतेमध्ये, हे सरकारी माध्यमातून किंवा यातनं सोडवले जात नाहीत, पण ते